साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीचं गोविंदराव सक्सेरिया कॉलेज आहे. या ठिकाणी सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आपले बहुतांशी विद्यार्थी शिकत आहेत आणि काही माजी विद्यार्थी आपल्या शाळेचे त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून सुद्धा कार्यरत आहेत आणि त्या शाळेचे शिक्षक प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं मी एकदा शब्दसुमनाने स्वागत करतो आणि आपण पाहुण्यांचं स्वागत करून घेऊया. व्यासपीठावर उपस्थित दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सचिव प्राध्यापक विक्रम पाटील सर, त्याचबरोबर आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक अरविंद हलगेकर सर, त्यांच्यासोबत उपस्थित त्यांचे सहकारी डॉक्टर बसवराज गोंडावळकर सर, त्या शशांत बोरकर सर, शाळेचे मुख्याध्यापक इंद्रजित मोरे सर, गजानन सावंत सर, सगळ्यांचं आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र, परत एकदा सगळ्यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि प्राध्यापक विक्रम पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे अरविंद हलगेकर सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्याचबरोबर मी इंद्रजित मोरे सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बसवराज गोंडावळकर सर यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर शशांत बोरकर सर यांचंही स्वागत इंद्रजित मोरे सरांनी करावं आणि प्राध्यापक विक्रम पाटील सर यांचंही स्वागत मोरे सरांनी करावं. त्यानंतर मी प्राध्यापक विक्रम पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि काय औचित्य आहे हे आम्हा सगळ्यांना सांगावं. नमस्कार विद्यार्थी मित्र, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे मित्र प्राध्यापक अरविंद हलगेकर सर, श्री गोंडावळकर सर, बोरकर सर, मुख्याध्यापक इंद्रजित मोरे सर, प्रसाद सावंत सर, गजानन सावंत सर, इतर शिक्षक, विद्यार्थी, आजचं औचित्य असं आहे की GSS कॉलेजचे प्राणीशास्त्र विभागातले हे प्राध्यापक दिले आहेत. त्यांनी बेळगाव विभागात असणारे पक्षी यांचं चित्रण केलं आणि त्यांचे पोस्टर्स तयार केलेले आहेत. ते पोस्टर तुमच्या माहितीसाठी त्या शाळेला ते भेट देणार आहे आणि त्याच्या आधी तुमच्याशी ते संवाद साधणार आहे. हे पक्ष्यांचे आवाज कसे असतात, आवाजातून पक्षी कसे ओळखावे याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला देऊन ते आपल्याला या भागातल्या पक्ष्यांच्या विषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. या कार्यक्रमाला मी संस्थेच्या वतीनं, शाळेच्या वतीनं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. धन्यवाद सर. मित्रांनो, पक्षी निरीक्षण हा एक छंदही असू शकतो आणि करिअरची संधी सुद्धा असू शकते. ह्या दोन्ही दृष्टीने तुम्ही ह्या कार्यक्रमाकडे बघा. पुढे जाऊन जर तुम्हाला फोटोग्राफीचा छंद असेल, निरीक्षणाचा छंद असेल, भ्रमंतीचा छंद असेल तर त्यातून तुम्हाला आनंदही मिळेल आणि व्यवसायाची एक दृष्टी सुद्धा मिळेल. पक्षी आपल्या आजूबाजूला बघून माहित असतील, कावळा, चिमणी, जास्तीत जास्त बगळा. तर आपल्या परिसरात इतकेही पक्षी आहेत हे बघून तुम्हाला आज आश्चर्य वाटणार आहे, कारण आपल्याला ती कधी दृष्टीच मिळालेली नाही आणि ती निरीक्षणाची दृष्टी आज आपण घेऊन जायची आहे या ठिकाणावर. आणि आजपासून तुमचं हे निरीक्षण चालू राहू द्या. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, तर त्याचाही उपयोग करा आणि तुमच्या निरीक्षणात ज्या ज्या गोष्टी येतात त्या कॅप्चर करून ठेवायचा छंद ठेवा. आजच्या कार्यक्रमातून आज आपल्याला ही दृष्टी घेऊन जायची आहे. त्यानंतर मी हलगेकर सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम चालू ठेवा. धन्यवाद सर. विक्रम पाटील सर, शिक्षक वर्ग आणि माझे मित्र जे समोर माझ्यासमोर बसले आहेत. मित्रांनो, असं आहे की आपल्या बाजूला आजूबाजूला खूप गमतीदार आणि खूप मनाला समाधान देणाऱ्या गोष्टी असतात निसर्गाने दिलेल्या, पण त्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो कारण आपल्याला इतर कामं खूप असतात. फॉर एक्झाम्पल, तुमच्या बालपणी तुम्हाला इतकं प्रेशर असतं, शिक्षकांचं प्रेशर असतं, शाळेचं प्रेशर असतं, आईबाबांचं प्रेशर असतं, परत तुमचं स्वतःवर प्रेशर असतं की मला खेळायला गेलं पाहिजे, मला हे केलं पाहिजे. या सगळ्या धामधुमीच्या आयुष्यात काही गोष्टी निसर्गाने आपल्याला इतक्या सुंदर दिल्या आहेत त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि खूप दिवसानंतर आपल्याला लक्षात आहे की अरे, लहानपणापासून आपण या गोष्टी जर जोपासल्या असत्या तर किती छान झालं असतं. जगात जी मोठी माणसं झाली आहेत आतापर्यंत
त्या प्रत्येक मोठ्या माणसाला एक ना एक छंद होता हे ध्यानात असू दे तुमच्या. कारण जग इतकं फटाफट पुढे निघाले की या गडबडीच्या आयुष्यात माणसाला कुठेतरी थोडा विरंगुळा लागतो आणि तो अत्यंत गरजेचा असतो की ज्याच्यामुळे तुम्हाला दुसरा दिवस खूप छान जातो. तर माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की तुम्ही प्रत्येक जण एक तरी छंद जोपासा, तो कुठचाही असू दे. आता काही लोकांना वाटतं की मला खूप वाचायला आवडतं, खूप छान गोष्ट आहे, खूप वाचा. कोणाला वाटतं मला जंगलात जायला आवडतं, 100% जंगलात चला. तुम्हाला तिथे खूप शांतता आणि तुम्हाला लक्षात येईल की निसर्ग एक देवता आहे, तुम्ही तिथे जा. कोणाला वाटतं की नाही मला खेळायचं आहे, खूप खेळा. त्या खेळण्याचा आनंद मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जर फुटबॉल एखादा माणूस खेळत असेल तर जेव्हा तो खेळत असतो त्याला पूर्ण जगाचा विसर पडलेला असतो. आणि आपल्याला म्हणतो ना आपण जगाचा विसर पडणे म्हणजे काय, आपण देवाच्या ठिकाणी जाऊन खूप कॉन्सन्ट्रेशननी आपण देवाची प्रार्थना करतो, असं माझं मत. कुठची गोष्ट करताना जेव्हा तुम्ही कधी सगळं विसरून करता एखादी गोष्ट, तीच खरी प्रार्थना असते. असं नाही की अजून आपण देवासमोर हात जोडले म्हणजेच प्रार्थना. एखादी गोष्ट आपण करताना झोकून देऊन एखादी करतो आपण म्हणतो ना मला तहान भूक हरपली, हाच तो प्रत्यय आपण प्रार्थनेच्या प्रकारे करत असतो. तर असे बरेचसे छंद आहेत की तुम्ही ते जोपासायला हवे. तर तुम्ही कुठचीही गोष्ट करताना ध्यानात ठेवा की एक विरंगुळा नावाचा प्रकार आपल्याला गरजेचा असतो. आणि एक तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणून मी आज आलोय पक्षी निरीक्षण. त्याला सायन्स इंग्लिशमध्ये म्हणतात ऑर्निथोलॉजी. तर हा ही छोटीशी एक ब्रांच आहे सायन्सची. आणि ही छोटीशी ब्रांच सायन्स आहे. म्हणजे पक्षी काय करतात, कसे करतात आणि कशासाठी करतात, हा जो आराखडा आपण मांडतो यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. फॉर एक्झाम्पल मी नेहमी सांगतो सुगरण आपलं घर बांधतं. सुगरणीचा पक्षी, सुगरण पक्षी बघितलंय ज्याची जी विहिरी काठी लटकलेली घरटी असतात, ते जर विणकाम जर बघितलं तर आपल्याला 2 हात असून करता येत नाही. ती बिचारी आपल्या एका चोचीने आणि एका पायाने करत असते. हे जर आपण बघितलं तर आता जे आर्किटेक्चर जे आहेत ते त्या पक्षासमोर फोल्ड ठरतील. इतकं सुंदर त्याचं घरटं बांधणं असतं. हे एक झालं. त्यानंतर आणखीन एक आहे आपल्याकडे, त्याला म्हणतो आपण हॉर्नबिल म्हणतो. ह्याचं घरटं बांधण्याचे प्रकारच वेगळे आहेत. त्यानंतर तुम्ही बघितले छोटे विमानासारखे पक्षी खूप जोरात इकडे तिकडे फिरतात थंडीच्या वेळेला, किंवा तारेवर एकाला एका चिकटून बसलेलं असतात. ह्यांचं घरटं बांधण्याचा प्रकार बघितला तर ते मातीचे गोळे तयार करतात, आपली लाळ त्यात मिक्स करतात आणि अशा भिंतीला जाऊन चिकटवतात. आणि चिकटवून असं घर तयार करतात की जे असं भिंतीला नंतर चिकटलेलं असतं. ही जी कला आहे त्याच्याकडे, ह्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर त्यातलं सायन्स तुम्हाला समजेल. प्रत्येक पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य कुठलं तरी त्याचं वागणं, त्याचे तो काढणारा आवाज, अलर्ट करणारे आवाज. फॉर एक्झाम्पल एखादा साप जर एखाद्या घरटाकडे निघाला असेल तर मैना कलकलाट करते. तर कलकलाट जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा असतो. तर हे जे त्याचे स्वर आहे हे इतर प्राण्यांना समजतात पण आपल्याला समजत नाही. म्हणून माणूस म्हणतो की हे एक सायन्स आहे आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा छंद तुम्ही आता जोपासू शकताय. आणि मी जर म्हणालो की बाबा हे पक्षी तुमच्या बाजूला इतके सुंदर आहेत, वेगवेगळे रंग परिधान केलेले पक्षी आहेत, तर मी जर तुम्हाला सांगायला जाईन की तुमच्या लक्षात येईल की काय जर सांगताय कावळा. पण त्या कावळ्याचं महत्व आपल्या टोटल सिस्टीममध्ये किती आहे तुम्हाला कल्पना नाही. समजा या जगात कावळे गिधाडं नसतील तर आपलं इथं राहणं मुश्किल झालं असतं. तुमच्या लक्षात आलं का म्हणतो का राहणं मुश्किल झालं असतं. एखादा प्राणी मेला असता, जर त्याला खाणारा कोणी प्राणी नसेल मेलेल्या प्राण्याला तर तो सगळं वास दुर्गंधी येईल ना त्याची. म्हणून निसर्गाने असे हे पक्षी तयार केले किंवा गिधाड हे मेलेल्या जनावरांवरच जगतं. बरोबर. कावळा हा स्कॅव्हेंजर म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. तर हे जे पक्षी आहेत हे सिस्टीम क्लीन करणारे पक्षी आहेत आणि म्हणून हा सुंदर निसर्ग आपल्याला बघायला मिळतो. तर प्रत्येक पक्षी हा एका आपण म्हणतो की फूड चेन किंवा फूड वेब, काय मराठीत म्हणतात, अन्न साखळी. ह्या अन्न साखळीतला तो एक प्रत्येक भाग आहे. आणि विचार करा एक जरी भाग त्यातला आपण काढून घेतला तर ती सगळी साखळी तुटून पडते. तुम्ही सरांनी तुम्हाला सांगितलं असेल प्रत्येक प्राण्याचं एक प्रचंड महत्वाचं काम तिथे असतं. सो पक्षी पण त्यातलंच आहे. एक उदाहरण म्हणून देतो. ऑस्ट्रेलियात त्यांना वाटलं की हे जे फिंचेस आहेत, जे चिमण्यासारखे दिसणारे पक्षी,
तरी ठरवलं की हे चिमण्या येऊन आमच्या शेतातलं धान्य खूप खातात, म्हणून त्यांनी काय केलं, ट्रक भर चिमण्या मारून टाकले आणि त्यांना वाटलं की आता धान्य खूप येईल. तसं झालंच नाही. चिमण्या असताना जेवढं धान्य मिळालं त्याचं अर्ध्या पण धान्य त्यांना पुढच्या वर्षात मिळालं नाही, कारण किड्याने उरलेलं खाऊन टाकलं. किड्यानं खाणारे हे पक्षी तुम्ही जर नाहीसे केले तर तुम्हाला धान्य मिळणार आहे का, हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांना कळलं की हा आपण केला मोठा मूर्खपणा. तर अशा खूपशा गोष्टी आहेत की हे पक्षी आपल्याला सांगून जातात की त्याचं अनन्यसाधारण महत्त्व या सिस्टीममध्ये आहे. हा दिसतो का तुम्हाला छोटासा पक्षी, सायन्स कॉलेजच्या मधल्यावरचा, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पिट्टा, PITT, पण मराठीत फार छान छान शब्द आहेत. त्याचं नाव नवरंग्या. नवरंग्या म्हणजे काय, तो नऊ रंग आपल्या अंगावर घेऊन फिरत असतो. तर मित्रांनो, माझी एवढीच इच्छा आहे की हा छंद मी आज तुम्हाला लावून जाणार आहे. मला विश्वास आहे की हा छंद मी तुम्हाला लावूनच जाणार पुढच्या वर्षी. तर हा छंद जोपासा, पक्ष्यांना ओळखायला शिका, पक्ष्यांचे आवाज ओळखायला शिका आणि हे सगळं करताना ह्यातून आनंद घ्या. हा पक्षी कोणता आहे, त्याचा आवाज पण तुम्ही आता मस्त ऐकलेला आहे. हा खूप साधारणपणे आपल्याला आढळून येतो. आणि त्याचं महत्व काय आहे, जरी तो दिसायला एवढा सुंदर नसेल पण त्याचं महत्व काय आहे ते आपल्याला खूप चांगल्यारीत्या माहिती आहे. स्कॅव्हेंजर असं त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. स्कॅव्हेंजर का, तर आपल्याकडे कचरा उचलायला जी माणसं येतात, जर ती माणसं काही दिवस आपल्या घरी नाही आली तर काय होईल, कचरा साठेल, राहू शकू का आपण त्या घरी, नाही. तेच काम कावळे करतात. सो पुढचा पक्षी हा कुठला आहे, हा पण आपल्याला खूप साधारणपणे चिमणी, बरोबर. तर मध्ये चिमण्यांची संख्या ही खूप चिंताजनकरित्या कमी झाली होती आणि त्याचं सरळ कारण असं समजलं जात होतं की जे आपण मोबाईलचे टॉवर्स उभे करत जात आहोत तर त्यामुळे चिमण्यांची संख्या जी होती ती खूप घटली होती. तुम्हाला दिसतात का ह्या तुमच्या घरासमोर, घरावरती होती, तर ते का, तर जे कामं केली गेली कन्झर्वेशनिस्ट जे होते त्यांनी जी कामं केली तर त्या कामांच्या निमित्ताने ह्या पक्षी, ही जे पक्षी होत्या चिमण्या, कावळे, तर यांची संख्या आता परत वाढू लागली आहे, बरोबर. ह्याचा आवाज आपल्याला माहित असेल. पुढचा पक्षी पहा, कोण आहे पक्षी, हा पण तुम्ही सहजरित्या बघू शकता तुमच्या घराच्या अवतीभोवती. हे सगळे जे पक्षी आहेत हे तुम्हाला जंगलात जाऊन पाहावे लागणार नाहीत. घराबाहेर, घराच्या अवतीभोवती काही किलोमीटरच्या क्षेत्रात तुम्ही हे पक्षी पाहू शकाल. जेव्हा तुम्ही घराच्या अवतीभोवतीचे पक्षी पाहू शकाल, जेव्हा त्यांना ओळखू शकाल, त्यांचे आवाज ऐकून ओळखू शकाल, तेव्हाच तुम्ही पुढे जाऊन वेगवेगळे कमी संख्येने सापडणारे पक्षी ओळखू शकाल आणि त्यांना शोधू शकाल, बरोबर. तर ही मैना जी असते त्याचा जर आवाज तुम्ही ऐकला, ऐकला ना आवाज, तर ह्याला आपण इंग्लिशमध्ये मिमिक्री असं म्हणतो. तर हे मैना काय करते, ही वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढू शकते. त्याचा आपला एक असा आवाज असतोच तिला, पण एक प्रोटेक्शन साठी किंवा एक डिफेन्स साठी प्रिडेटर्स किंवा मोठे जे पक्षी असतात, गरुड, घार, यांच्यापासून संरक्षणासाठी हे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढू शकतात. तर हा तुम्ही आवाज त्यांचा ऐकलेला आहे. आता पुढचा पक्षी पहा, मोर. मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. तर आता ह्या बघा, जो मेल असतो किंवा पिकॉक हा मेल असतो आणि जी सुंदर पिसं आपल्याला दिसतात तो जो पक्षी असतो तो मेल असतो आणि जो फिमेल आपण लांडो ज्याला म्हणतो तर ती स्त्रीलिंग आहे त्या पक्ष्यामध्ये. तर पक्ष्यांमध्ये हे तुम्हाला खूप साधारणपणे दिसून येतं. त्याला आपण इंग्लिशमध्ये सेक्शुअल डायमॉर्फिझम असं म्हणतो. तर खूप टेक्निकली न जाता एवढंच लक्षात ठेवा की पक्ष्यांमध्ये, जास्तीत जास्त पक्ष्यांमध्ये पुरुष हे सुंदर असतात, समजलं. तर ते इथं आपण पाहू शकतो. पुढचा पक्षी, याचा आवाज आहे का,
तर याला इंग्लिश मधलं नाव बघा, रेड विस्कर्ड बुलबुल. आता विस्कर्ड म्हणजे काय? मिशा. तर त्याच्या मिशा बघू शकता का तुम्ही? लालसर असं त्याचा चोचीकडे कलर दिसून येत आहे, त्या त्याच्या मिशा आहे, म्हणून त्याला रेड विस्कर्ड बुलबुल असं म्हणतात. त्याचा आवाज आहे का? आता ह्यातच दुसरा अजून एक त्यामध्ये व्हरायटी आहे, तो म्हणजे रेड वेंटेड बुल. आता त्याचं नाव बघा, लाल बुडाचा. दिसतंय का त्याचं बुल? आहे का लाल? म्हणून त्याचं नाव लाल बुडाचा बुल. या पक्षाला सनबर्ड असं म्हणतात. त्यात त्याचं नाव आहे पर्पल रम्प सनबर्ड. का म्हणजे त्याच्या पाठीवर बघा आणि गळ्याच्या आजूबाजूला बघा पर्पल कलर दिसून येईल तुम्हाला. यात बघण्यासारखं आहे की त्याची चोच, फुलांमधलं जे नेक्टर असतं किंवा मध असतं ते तो पितो, आणि म्हणून त्याची चोच तशी आहे, जेणेकरून तो त्या फुलांमध्ये आत ती चोच घालून ते मध शोषू शकेल. त्यात पण बघा आता पुरुष आणि फिमेल कोण सुंदर आहे? बरोबर. त्याचा आवाज यातच दुसरी अजून एक व्हरायटी म्हणजे पर्पल सनबर्ड. आता ह्याचा हा जो सुंदर कलर आहे हा त्याच्यावर सूर्याची किरणे जेव्हा पडतात तेव्हाच हा आपल्याला असा दिसून येतो. जर तो एका शेडी अशा बुश मध्ये किंवा छोट्या झाडात असा बसलेला असेल तेव्हा हा आपल्याला काळाच वाटतो. परत त्याची चोच बघा, हा पण फुलांमधल्या मधावरती मधाचं शोषण करतो. शिंपी पक्षी. तर हा पण आपल्याला खूप साधारणपणे आढळून येतो, पण याला शिंपी पक्षी का म्हणतात तर त्याचा घरटं बघा, त्याचा आवाज आणि त्याचं घरटं. तर हा काय करतो, जे आपल्या कोळ्यांची जाळी असतात किंवा जे बारीक असं रुई असतं ते घेऊन तो ती पानं शिवतो एका प्रकारच्या आकारामध्ये, आणि त्या पानामध्ये तो आपलं घरटं बांधतो. आता तो अंदाज कसा बांधत असेल की कुठलं पान आपल्या घरट्याचं वजन सहन करू शकेल, ही खरंच शोधण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर. त्याला तो अंदाज बांधता येता आला पाहिजे की पान किती घट्ट आहे किंवा किती वीक आहे, कारण त्याला त्याची घट्ट तिथे त्याच्यात बांधायचं, त्यात आपली त्याची अंडी घालायची आहे. त्यामुळे त्याचं जे निरीक्षण असतं तो हा कसं करत असेल हे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुढचा पक्षी कोकिळा. बरोबर. आता याचा आवाज आपण ऐकलेलाच असेल, ऐकलाय आवाज? आता जेव्हा मुली मुख्य करून गाणं म्हणतात तर आपण काय म्हणतो, कोकिळेसारखी गाते. बरोबर. पण कोकिळेमध्ये फिमेल गात नाही, मेल असतो तो हा आवाज काढत असतो. तर आता पुढच्या वेळेपासून विचार करून म्हणत राहा. तर यात पण आपण बघू शकतो की कोण जास्त सुंदर आहे, मेल. पुढचा पक्षी. आता कोकिळेमध्ये एक कन्सेप्ट दिसून येतो आपल्याला, त्याला आपण म्हणतो ब्रूड पॅरासिटिझम. सरळ शब्दात हे आपण बघू शकतो की कावळा कोकिळेच्या पिल्लेला खायला घालत आहे. ते का तर कोकिळा काय करते, आपली अंडी दुसऱ्यांच्या घरट्यात घालते, जेणेकरून ते घरटं ज्या पक्षाचा आहे तो पक्षी त्या अंड्याला किंवा त्या अंड्यातून बाहेर येणाऱ्या पिल्ल्याला खायला घालतो. त्याला खायला घालायची, त्याची निजा हे राखायची काम त्या कोकिळेला लागत नाही. आणि ही या पक्षीची पिल्लं जेव्हा मोठी होतात तेव्हा जे आजूबाजूची पक्षी असतील किंवा ज्या आजूबाजूच्या घरटी असतील, अंडी असतील त्या घरट्यामध्ये, ज्या त्या खऱ्या पक्षाचे असतात त्या अंड्यांना हा खाली फेकतो. आणि खूप वेळेला असं पण दिसून येतं आपल्याला की त्या पिल्ल्याचं जे साईज असतं ते त्याच्या आईच्या साईज पेक्षा खूप कितीतरी पटीने जास्ती असतं. का? कारण तो पिल्लू त्या खऱ्या पक्षाचा नसतो. मोस्ट ऑफ द टाइम तो ह्या कोकिळेचा किंवा अशाच तऱ्हेच्या वेगवेगळ्या पक्ष्यांचा असतो. पुढचा पक्षी कोण आहे? हा भारद्वाज, कुकुडकोंबा. हा बघितला की आपला दिवस चांगला जातो. बरोबर. याचा आवाज आहे का?
ऐकलाय हा आवाज? पुढचा ओरिएंटल मॅगपाय रॉबिन किंवा दयाळ पक्षी. हा पण आपल्याला खूप साधारणपणे आढळून येतो. खूप सुंदर त्याच्या पंखावर ते पांढरं असं स्ट्रीक असतं आणि म्हणून त्याला मॅगपाय रॉबिन असं म्हणतात. त्याचा आवाज आहे का? ती मिमिक्री जी असते ती ह्या पक्ष्यांमध्ये पण आढळून येते. पुढचा पक्षी पहा. कोण आहे हा? पोपट. हा बरोबर. तर हा पक्षी जो आहे, हा पोपट जो आहे, याला म्हणतात रोज रिंग पॅराकिट. तर यामध्ये जे पुरुष असतात किंवा जे मेल असतात त्याच्या गळ्याच्या अवतीभोवती जर तुम्हाला दिसत असेल एक रिंग असते ज्याचा कलर पिंकिश असा असतो, गुलाबी रंगाची ती रिंग असते आणि म्हणून त्याला नाव आहे रोज रिंग पॅराकिट. आणि ही नुसतं मेल्स मध्ये आढळून येते ही रिंग. बरोबर. त्याचा आवाज आहे का? हा आवाज तुम्ही ऐकला असेल. कर्नाटकचा वाटणारा पण ते पक्षी जवळ चष्मेवाला. का म्हणत असतील बरं चष्मेवाला? ती जी रिंग आहे त्याच्या डोळ्याच्या अवती होती तो चष्म्यासारखा दिसत आहे म्हणून तो नाव चष्मेवाला. त्याचा आवाज त्याचा आवाज आहे. मग तुम्ही या पक्षाला ओळखा. ऐकलाय हा आवाज? ऐकलाय? टुटू पक्षी किंवा व्हाईट चीक बार्बेट. बरोबर. ह्यातच अजून एक वेगळी प्रजाती आहे ती म्हणजे तांबीट पक्षी. आता ह्यांची स्पेशालिटी ही आहे त्यांचं घरटं बघा. झाडाच्या बुंध्यामध्ये होल करून त्यात ते आपलं घरटं बांधतं, त्यात त्याची पिल्लं असतात आणि तो खायला घालतात बघा त्या फोटोमध्ये दिसत सगळ्यांना. आता ह्याचा आवाज आहे का? ऐकलाय आवाज? आता ह्याचा आवाज त्याला तांबट पक्षी म्हणतात. तांबट म्हणजे कोण? कॉपर स्मिथ. जेव्हा तो आपल्या त्या कॉपरच्या भांड्यावरती जेव्हा हातोडा मारतो तो जो आवाज येतो तसाच आवाज आहे म्हणून त्या पक्षाचं नाव तांबट पक्षी. पुढचा पक्षी ग्रीन बीटर किंवा वेडा राहू. आता नाव ग्रीन बी ईटर म्हणजे तो काय खात असेल? ग्रीन बी ईटर त्याचं नाव आहे. मग तो काय खात असेल समजू शकता? बी किंवा माशा. बरोबर. त्याचं नाव वेडा राहू का? हा व्हिडिओ बघा. तो जाऊन एक माशी पकडून आहे. पहिलं तो काय करत आहे? आता हा काय करत आहे म्हणजे त्या माशीला जी स्टिंग असते किंवा ज्या ठिकाणी ती किंवा चावते तर ती स्टिंग तो तोडत आहे. डोकं आतून त्या धांदीवरती. आणि हे त्याचं जे बिहेवियर आहे ते बघून त्याला नाव म्हटलं वेडा राहू. वेड्यासारखं डोकं आपटत असेल. बरोबर. पुढचा पक्षी फॅनटेल. नाचण. त्याची शेपूट पहा. त्याची जी टेल असते ती अशी पंख्यासारखी असते. ती पेपरचा पंखा पाहिला तुम्ही? चायनीज पंखा म्हणतात मोस्ट ऑफ त्याला. तर ती तशी असते म्हणून त्याचं नाव फॅनटेल फ्लाय कॅचर. याला नाचण म्हणतात आणि त्याच्या पाठीमागे जी शेपटी आहे ती पंख्यासारखी असते. तर तुम्ही याला बघितलं तो बुंद्यावर स्पेशली आंब्याच्या झाडाच्या बुंद्यांच्या वरती फांद्यांच्या वर तसा नाचत असतो. एक सेकंद तिकडे एक सेकंद तिकडे. आणि जेव्हा जाताना तो आपली शेपूट अशी अशी वेव करत असतो. याच्यामुळे काय होतं जे छोटे छोटे किडे आहेत त्या बुंद्यावर त्याचे उडून वर येतात म्हणून त्याला फ्लाय कॅचर म्हणतात. ते फ्लाय आहेत ना त्याला पकडतो. तर त्याची शेपूट त्याचं नाचणं ते सगळं त्या छोटे छोटे किडे जे आहेत फांदीवर ते उडून आले पाहिजेत वरती आणि याला त्याला पकडता आलं पाहिजे म्हणून त्याला म्हणतात फॅन टेल. कारण त्याची शेपूट फॅन सारखी आहे. फ्लाय कॅचर किंवा कारण तो छोटे छोटे कीटक आहेत उडणारे त्याला तो खात असतो. नाचण का? तर तो असं नाचल्यासारखा दिसतो फांदीवरून म्हणून त्याला नाचण म्हणतो. इंडियन पॅरेंट्स फ्लॅग नाव बघा किती सुंदर आहे. स्वर्गीय नर्तक आहे का? स्वर्गीय. का म्हणत असेल त्याला तसं? त्याची शेपूट पहा. आता हा परत मेल आहे. जे मेल्स असतात त्यामध्ये अशी लाल
लांब आणि सुंदर शेपूट दिसून येते. फिमेल्स मध्ये अशी नसते शेपूटच नसते, छोटी अशी शेपूट असते. पण ह्यात बघण्यासारखं आहे की जी ही शेपूट आहे ती आपल्याला सुंदर वाटते, आपण खूप सुंदर आहे स्वर्गीय वगैरे नाव दिलं त्याला, पण ती शेपूट त्याला हानिकारक पण आहे त्याच वेळेला. हा पक्षी जो आहे हा अशा दाट जंगलात असा आपल्याला दिसून येतो मोस्ट ऑफ द टाइम. पण मोठ्या पक्ष्यांपासून जेव्हा तो पळतो तेव्हा ही शेपटी त्याला आड येते. छोट्या छोट्या जागेतून तो पळू शकत नाही, का म्हणजे ही एवढी लांब शेपटी त्याला त्या जागेतून काढावी लागते. बरोबर, आवाज आहे त्याचा. इकल्स ब्ल्यू फ्लॅगेटर निलिमा. परत याचा रंग बघा, याला आपण मेटॅलिक ब्ल्यू असं म्हणतो. का तर हा जो पर्टिक्युलर कलर असतो हा जेव्हा त्याच्यावर सूर्याची किरणं पडतात तेव्हाच तो आपल्याला चांगलापणे उठून असा दिसून येतो. नाही तर हे पक्षी कम्प्लिटली झाकून जातात काळोखामध्ये. याचा आवाज आहे का? तर फ्लॅग कॅचर म्हणजे त्याचं खाद्य काय असेल? माशा, छोट्या छोटी कीटक. बरोबर. पुढचा पक्षी स्केली ब्रेस्टेड घुमिया. ही पण आपण पाहिली असेल. ही जी असतात ही लांब गवताची पानं असतात, ती फाडून आपलं घरटं बनवते. याचा आवाज आहे का? त्याचा कलर बघा किती सुंदर आहे. परत हा मेल आहे आणि ह्याचा आवाज आहे का? पिवळा कलर हळदी सारखा म्हणून हळदा. आता पुढचा पक्षी सुगरण पक्षी, त्याचं घरटं पहा. परत अशी जी लांब गवताची पानं असतात त्याला फाडून त्याची जी मधली वेन असेल त्याच्याने तो ही घरटं शिवतो आणि जी फिमेल असते ती येऊन इन्स्पेक्शन करते त्या घरट्याचं. ते घरटं जर आवडलं तरच ती तिथं राहते, नाहीतर दुसऱ्या घरट्याचं. त्याचा आवाज आहे का? तुम्हाला इथे दिसत असेल. हॅलो हॅलो, इथे दिसतंय का तुम्हाला? हा नर उभा आहे वर आणि मादी आत फिरून येते. बघायला घर ठीक आहे की आणि जर त्याला ते नाही आवडलं तर ती उडून दुसऱ्या गड्यात जाते. हा बिचारा पुन्हा त्या गड्यावर उभा राहून पंख पडपडत मादीला बघत असतो, ये घर बघ म्हणून. इंडियन रोलर हा आहे कर्नाटकाचा राज्य पक्षी. इंडियन रोलर त्याला नीलकंठ असं म्हणतात. तर याचे पंख जे आहेत, हा जेव्हा बसलेला असतो तेव्हा आपल्याला जाणून येत नाही की एवढे सुंदर रंग त्याच्या पंखावर असेल. जेव्हा तो उडतो किंवा जेव्हा आपले पंख फैलावतो तेव्हाच आपल्याला दिसून येतं. वेगवेगळे शेड्स असतात निळ्या कलरचे. याचा आवाज आहे का? पाहिजे सगळ्यांनी घाल. ह्याच तुमच्याच इथं ग्राउंड आहे ना, मी त्यावरच अशा खूप साऱ्या घाली पहिल्यांदा पाहिलेल्या. मी सरांना पण विचारलेलं की ह्या घाली मला काय दिसून आलं की ह्या घाली आपल्या पंख पसरवून त्या ग्राउंडवर बसलेल्या. तर ते का? तर आपण खाजू शकतो ना खास करून, त्यांनी खाजू शकतील नाही. तर जमिनीवर बसून त्यातले जे किडे असतात ते जाऊन ती घाण जी असते जेव्हा त्याच्यामध्ये खास पडत असते ते साफ करायला मदत करतात. म्हणून ते आपले पंख पसरून ग्राउंडवर बसलेले असतात किंवा जमिनीवर बसलेले असतात. त्याला मडबात असं म्हणतात. त्याचा आवाज ऐकलाय हा. अजून एक तऱ्हेची घाण म्हणजे ब्राह्मणी घाण. बरोबर. त्याचा आवाज आहे का? तर ही घाण जी आहे त्याचा जो कलर आहे तो ब्राउनिश कलर जो दिसून येतो. परत त्याचं जे पांढरा डोकं आहे, हे दोन्ही एक अजून एक पक्षी आहे त्याचा गरुड आहे जो अमेरिकेमध्ये आढळतो, त्याला म्हणतात बॉल्ड ईगल. तर आम्ही याला आधी बॉल्ड ईगल असं समजत होतो. तर तो बॉल्ड ईगल नाही आहे. आम्ही सरांना सांगितलं तर ते आम्हाला तेव्हा कळलं की ही एक तऱ्हेची घारच आहे ज्याला आपण ब्राह्मणी घार असं म्हणतो. पुढचा कापशी घार पाहिले कोणी? जेव्हा तुम्ही शेतात जाल तेव्हा खूप साधारणपणे तुम्हाला घार दिसून येते आणि या घारीचं एक वैशिष्ट्य बघा.
आवाज आहे का? हा त्याचा आवाज आहे. याला आपण होमिंग म्हणतो. तर ही घार काय करते, जेव्हा आपलं प्रे किंवा एक उंदीर तिला दिसून येतो तर असं एका जागेकडे उडत जसं हेलिकॉप्टर थांबू शकतं तसं ती थांबू शकते आणि ती पाहते, लक्ष ठेवते त्या उंदरावरती जो तिथं पळत आहे आणि जर तो बिड्या क्षेत्रात आला तर ती झडप घालते त्या उंदरावरती. हे खूप तुम्हाला साधारणपणे दिसून येईल जर तुम्ही शेतातून फिरत असाल दुपारचं किंवा असं. बरोबर. पुढची हा आहे गरुड. त्याला म्हणतात इंडियन स्पॉटेड ईगल. हा खारीपेक्षा साधारणपणे मोठा असतो, खारी सारखाच दिसत असेल तुम्हाला पण हा मोठा असतो. गरुड जेव्हा उडतात आणि जेव्हा घार उडते, घार उडताना तुम्ही बघितलं असेल तर त्यांची जी शेपूट असते ती अशी असते माशासारखी. पण जेव्हा गरुड उडत असतात तेव्हा त्यांची अशी पंखासारखी शेपूट असते आणि ते परत मोठे असतात. बरोबर. पुढचा पक्षी हा त्याचा आवाज आहे शॉर्ट टोड स्नेक ईगल. साप मार गरुड. काय खात असेल हा? आलं की तुम्हाला पक्षी निरीक्षण. पुढे आहे कोतवाल पक्षी. राखाडी कोतवाल ऍसिडोम. आता तुम्ही तो फोटो पाहत असाल तो जो खालती मोठा पक्षी उडत आहे त्याला म्हणतात सर्पंट ईगल आणि तो वरती आहे तो हा आपला छोटासा कोतवाल पक्षी. पक्षी किती पण मोठा असू दे, किती पण डेंजरस असू दे, हा न विचार करता तो पक्षी, मोठा पक्षी जर आपल्या इलाक्यात घुसला तर हा पक्षी त्याला हाकलून लावतो. ही एक त्याची वैशिष्ट्य आहे. हा फोटो खूप कॉमनली तुम्हाला दिसेल तर तुम्ही त्याच्याबद्दल शोध घ्या. त्याचा आवाज आहे का? परत यामध्ये पण आपल्याला मिमिक्री आढळते. हा खूप वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढू शकतो. पुढचा पक्षी बघा कॉमन पावशा. जर हा ओरडायला लागला तर शेतकऱ्याला समजतं की पाऊस येणार आहे आणि म्हणून नाव पावशा. आवाज आहे का? शिकरा. हा पक्षी म्हणजे डोळे बघ. हे सगळे जे पक्षी आहेत हार, गरुड, शिकरा, हे सगळ्या पक्ष्यांना आपण राफ्टर्स म्हणतो. हे खूप लांब पल्ल्यावर किंवा खूप उंच अशी उडू शकतात. त्यांची उडण्याची क्षमता खूप चांगली असते आणि परत ते उंदीर, पाल या सगळ्या प्राण्यांवरती ते सगळे प्राणी ते खातात. बरोबर. पुढचा पक्षी खंड्या. पाहिलाय तुम्ही खंड्या? त्याचा आवाज आहे का? आता हा किंगफिशर, जरी नाव त्याचं फिशर असं असेल पण हा मूळरित्या पाली, शेतातल्या पाली, छोटे साप असं त्याचं खाद्य आहे. अजून एक ह्यातच प्रजाती आहे ती म्हणजे कॉमन किंगफिशर. हा आपल्याला पाण्याच्या अवतीभोवती आढळून येतो. मोस्ट ऑफ द टाइम्स हा मासे खातो. तर ह्याचा साईज खूप छोटा असतो आणि खूप सुंदर असे जे निळे टिपके आपल्याला दिसतात त्याच्यात. पुढचा पक्षी धनेश. पाहिला तुम्ही? त्याचा आवाज आहे का? मी ऐकला असेल. ऐकला हा आवाज? असं कोणीतरी किंचाळ्या. तर हा पक्षी तुम्ही पाहू शकाल. दुसरा जो फोटो आहे त्यातून एक पक्षी बाहेर डोकावत आहे. ते त्याचा घरटा आहे. परत हा काय करतो, आपल्या फिमेलला जी मादी असते तिला एक असं होल करतो झाडामध्ये आणि त्यात ती मादी बसते, तिथे जाऊन अंडी घालते. ते होल जे असतं तो हा पक्षी बंद करतो मातीने आणि छोटीशी जागा ओपन ठेवतो ज्यातून तो तिला खायला घालत असतो. खूप दिवस खायला घालून त्या पिल्लांना मोठं करतो आणि स्वतः कधी कधी मरतो. कारण त्याला खायला घालून एवढे कष्ट लागतात त्याला, स्वतः कमी खाऊन स्वतः न खाऊन त्या मादीला खायला देतो आणि ती मादी त्या पिल्लांना वाढवते.
बघा पाहिलं सगळ्यांनी. आवाज आहे. तुम्ही हे जास्ती बघितलं असेल तर बगळे हे सगळे पक्षी त्या गायी अवतीभोवती का फिरत असेल, कधी विचार केला तुम्ही? हे पक्षी काय करतात, ह्या गायीवरचे कधी कधी किडे जे असतात ते खातात, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा ही गाय गवतातून फिरते तेव्हा ते गवतातले छोटे छोटे किडे असतात ते बाहेर येतात, ते किडे हे बगळे खातात. म्हणून ते नेहमी गाय अशा मोठ्या मोठ्या जनावरांच्या अवतीभोवती असतात. पुढचा पक्षी आपण एक तऱ्हेचा बगळा आहे जो जास्तीरित्या असं पाण्याच्या अवतीभोवती आढळून येतो. नेक्स्ट हा हे कुत्रा आहे. पहिली याची चोच आहे कुत्रीसारखी म्हणून त्याचं नाव आहे कुत्रा. आता पाणी भरलेलं जे शेत असतं तांदळाचं म्हणा, तर त्या शेतात हा आपल्या चोचीने खोदून पाण्याच्या खाली जे आतले किडे असतात, स्नेल्स म्हणतो आपण त्याला, ते किंवा साप असे हे त्याचं खाद्य आहे आणि म्हणून ती त्याची चोच असते. आवाज टिटवी. तर आवाज ऐकला आवाज. ही त्याची अंडी आहे. दिसत आहे का अंडी? तर ह्या अंड्यांना एक असं कलर आहे, एक पॅटर्न आहे त्याच्यावरती, जेणेकरून ती अशी जमिनीवरती सहजासहजी दिसून येत नाही. आणि ह्यांची अंडी ऑफकोर्स जमिनीवरती असतात आणि म्हणूनच त्यांना तो असा कलर असा दिलेला असतो त्याला, जेणेकरून ते अशी सहजासहजी दिसून नाही येणार. आणि जेव्हा जर आपण जात असू तर हे पक्षी ओढायला लागतात, त्यांची घरटी आजूबाजूला असतील तर. का तर तो काय विचारत आहे? परत एकदा आवाज आहे का त्याचा? तो आपल्याला वॉर्निंग देतोय, तुम्ही तुडवलीत का माझी अंडी. पुढचा पक्षी व्हाईट क्रेस्टेड वॉटर हेन किंवा याला पाणकोंबडी पण म्हणतात. ही खूप अशी लाजाळू टाईप असते. तर जर तिने तुम्हाला बघितलं तर ती अशी पळून जाते आणि ती शेपूट वर करून त्या शेपटीच्या खाली तिला असा लाल पॉइंट असं लाईट पॅच सारखा असतो. ते का असतं तर त्या पाठीमागचं जे त्याचं प्रिडेटर आहे किंवा जो धोका असतो ज्या प्राण्यापासून तिला, तर तो ते स्पॉट बघून घाबरून दुसरीकडे जातो, म्हणून ती अशी शेपूट वर करून पळून जाते. पुढचा पक्षी हा बघा, एशियन ओपन बिल स्टॉक. त्याची चोच पाहता तुम्ही तर त्या दोन चोचीमध्ये असे गॅप दिसून येते. तर सुपारी तोड्याचा जो हे असतो सर, अडगिता पाहिला का तुम्ही, तशी ती काम करते. स्नेल्स म्हणजे तुम्हाला गोगलगाई, त्यांना वरती शंख असतात, तर ते शंख तोडायला त्याला ही अशी चोच दिलेली असते. अडगित्यासारखी तो चोच अशी वाकून ते शंख तोडतात आणि त्यातली जी गोगलगाई असते ते खातात आणि म्हणून त्याचं नाव एशियन ओपन बिल स्टॉक. पुढचा पक्षी, आता याचं मराठी नाव बघा. का बरं म्हणत असतील बरोबर, तर चोचीवरचे जे दोन स्पॉट्स आहेत लाल आणि पिवळा, म्हणून त्याला मराठीमध्ये हळदी कुंकू असं म्हणतात. आता ह्याच्यावर पण बघा पंखावर किती सुंदर कलर असतो. हे नुसतं पंख जेव्हा ओपन होतात तेव्हाच आपल्याला दिसून येतो. पुढचा हे सगळे पाण्यातले पक्षी आहेत. तर पाण्यातल्या पक्ष्यांना एक अडॅप्टेशन असतं, ते म्हणजे हे पाय. हे पक्ष्यांचे पाय आहेत, पाण्यातल्या पक्ष्यांचे पाय आहेत. आपल्याला जशी बोटं आहेत तशी त्यांना बोटं असतात, पण त्या बोटांच्या मध्ये एक असं पडदा टाईप असतो, त्याला आपण वेबिंग म्हणतो. आता ते का वापरतात? पाण्यामध्ये स्विम करायला. जर तुम्ही नाव बघितले असेल तर नावाचा जो वल्लभ असतं नावाचं, तसं ते काम करतात, त्या पक्ष्याला स्विम करायला मदत करतात. बार एडिटीज. आता हा तेवढा कॉमन नाही आहे, पण मी मुद्दाम या तुम्हाला फोटो दाखवलाय कारण हा पक्षी जो आहे हा हिमालयाच्या पलीकडून आपल्या देशात येतो. त्याला आपण मायग्रेशन असं म्हणतो. आता पक्षी मायग्रेट का करतात? जेव्हा त्याने एका जागेवर येतात त्या जागेवर जेव्हा विंटर येतं, जेव्हा तिकडं हिवाळी सीझन जेव्हा येतो, वातावरण जेव्हा तयार होतं, तेव्हा तिकडं खाणं कमी होतं त्या पक्ष्याचं.
हा पक्षी उडू तर शकतो, त्यामुळे उडून दुसऱ्या जागेवर येतो जिकडे त्याला चांगलं खाणं मिळू शकेल. तर हा पक्षी सायबेरिया किंवा मंगोलिया या क्षेत्रातून हिमालयाच्या वर उडून भारताकडे येतो, दक्षिण भारतामध्ये येतो. तिथे येताना हा वाटेत विश्रांती घेण्यासाठी हिडकल डॅम माहिती आपल्याला, बेळगावात थोड्या थोड्या जागेवरती तो थांबतो. तर हा पक्षी, ह्या पक्षामध्ये ती क्षमता कशी असेल बघा, हिमालय पर्वत जे सगळ्यात उंच पर्वत आहे त्या पर्वतावरून तो उडू शकतो. आहे की नाही वाकडे? बार हेडेड. हा, तर त्याला बार हेडेड नाव काय आहे, तर डोक्यावरती ते 2 लाईन दिसत आहे, त्याला आपण बार्स असं म्हणतो. आणि म्हणून आणि ते त्याच्या डोक्यावर आहे, त्यामुळे बार हेडेड गूस. त्याचा आकार आहे. आणि त्याच्यावर बघा, हे जे आपल्याला हिमालय दिसत आहेत आपले हिमालय पर्वत, तर हा पक्षी वरून मंगोलियाकडून खाली साऊथ इंडियामध्ये तमिळनाडू, आंध्र प्रदेश ह्या एरियामध्ये उडतो. आता पल्ला लांब असतो, त्यामुळे विश्रांतीसाठी वाटेचा थांबत येतो आणि बेळगावात आपल्याला तो हिडकल डॅम अशा परिसरात आढळून येतो. अतिशय मोजक्या शब्दांमध्ये आपल्या अवतीभोवती असणाऱ्या पक्ष्यांकडे आपण कशा पद्धतीनं बघितलं पाहिजे, तर त्यांची गुणवैशिष्ट्ये आपल्याला कळतील, हे शशांक सरांनी या मोजक्या शब्दांमध्ये आपल्यासमोर मांडलेलं आहे. तर मगाशी विक्रम पाटील सरांनी सांगितलं की हा अचानक ठरलेला कार्यक्रम होता. तर आयत्या वेळी आम्ही सर्वजण नियोजन केलं होतं, पण अतिशय सुंदर माहिती आपल्या समोर या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे. तर आजच्या या कार्यक्रमाला आपल्या संस्थेशी संलग्न असलेले अरविंद हलगेकर सर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपल्याला या पक्षांबद्दल माहिती दिली. त्याबद्दल शाळेच्या वतीनं आणि दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संस्थेच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आणखी 2 प्राध्यापक त्यांच्यासोबत आले होते, त्याच्यामध्ये शशांक बोरकर सर आणि बसवराज गौंडवाडकर सर. तर हेही उपस्थित राहिले आणि आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचेही मी शाळेतर्फे आणि संस्थेतर्फे आभार व्यक्त करतो. आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम खरं तर झाला, तर ते आपल्या संस्थेचे सचिव श्री विक्रम पाटील सर. तर त्यांनीही आम्हाला संधी उपलब्ध करून दिली आणि आपल्या बेळगाव परिसरातले पक्षी यांच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन त्यांनी घडवून आणला. तर शाळेच्या वतीनं मी विक्रम पाटील सरांचे आभार व्यक्त करतो आणि हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.